या ठिकाणी आज स्टेजवरती बोलण्याची संधी जी आम्हाला मिळाली त्याबद्दल सर्वात अगोदर मी आयोजकाचा आभार मानतो आणि थोडंच बोलणार आहे. तसा मीही एक विद्यापीठ लेवलचा वक्ताच आहे. वेगवेगळ्या कार्यक्रम ठिकाणी ज्या वेळेस महापुरुषांची जयंती असते त्यावेळेस वक्ता म्हणून आम्हाला आमंत्रित केलं जातं, पण आज वेळेचं भान ठेवून मी बोलणार आहे. सन्माननीय विचारपीठ आणि या ठिकाणी समोर जमलेले श्रोतावर, महाकारुणिक, महादार्शनिक तथागत भगवान गौतम बुद्ध, स्वराज्य निर्माता छत्रपती शिवाजी महाराज, स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज, क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले, अण्णाभाऊ साठे यांना मी वंदन करून आणि ज्यांच्या संविधानामुळं, जसं वकील साहेबांनी आपल्याला सांगितलं, आर्टिकल 19 ऑफ द इंडियन कॉन्स्टिट्यूशन, आर्टिकल 1 गिव्स द राईट टू फ्रीडम ऑफ स्पीच, त्यामुळे मी आज या ठिकाणी आपले मत मांडत आहे. तर सुरुवातीला आपण या ठिकाणी लहान मुलांचा सत्कार केला. या ठिकाणी त्यांनी वक्तृत्व स्पर्धेत, विविध स्पर्धेमध्ये त्यांनी पारितोषिकं मिळवली. त्याबद्दल त्यांचं मी मनापासून आभार मानतो. कारण हेच वय असतं की आपण आपल्याला चांगले विचार आणि वाईट विचार या वयापासूनच आपल्याला काही संस्कार होत असतात घरामध्ये. अण्णाभाऊ साठे या ठिकाणी आपण जर काय शिकायचं म्हटलं अण्णाभाऊ साठे यांच्याकडून, तर या मुलांनी अण्णाभाऊ साठेकडून शिक्षणाची जिद्द, स्वाभिमान, ज्या वेळेस अण्णाभाऊ साठे शाळेत गेले होते त्या डॉक्टर साहेबांनी आपल्याला सांगितलं की त्यांना छडी फेकून मारण्यात आली, कारण की त्या शिक्षकांना त्याचा विटाळ होऊ नये म्हणून. आणि अण्णाभाऊ साठेंनी नंतर त्या शिक्षकांच्या छातीमध्ये दगड घालून अण्णाभाऊ साठे पळून आले, कारण की त्यांना ती अभिप्रेत नव्हती व्यवस्था. आणि त्यांनी ठरवलं की मी शिकणार, ही जिद्द अण्णाभाऊ साठेंमध्ये होती. आणि अण्णाभाऊ साठे मिळत ते काम करू लागले. परिस्थिती हालाकीची होती आणि त्याला कारण ही व्यवस्थाच होती, कारण इन्कम सोर्स नव्हते, त्यावेळेस बंद केले होते इन्कम सोर्स. त्यामुळे अण्णाभाऊ साठेंनी वाटेगाव ते मुंबईचा रस्ता धरला आणि रस्त्यामध्ये मिळत ते कामं केली. काम करत असताना दुकानावरच्या पाट्या वाचल्या, कागद मिळाला त्यावरती लिहिलं आणि या ठिकाणी अण्णाभाऊ साक्षर झाले. नंतर अण्णाभाऊंना एका मुंबई या ठिकाणी गिरणीमध्ये नोकरी मिळाली होती, म्हणजे आपण कामगार, त्या ठिकाणी अण्णाभाऊ कामगार होते. आणि कामगार असताना ज्या वेळेस ही भांडवलशाही व्यवस्था ज्या वेळेस श्रमिकांचं कसं शोषण करत होती, हे अण्णाभाऊ साठेने त्यांच्या प्रत्येक कादंबरीमध्ये मांडलेलं आहे. काही अण्णाभाऊ साठेंच्या कादंबऱ्या आहेत जे शृंगार प्रधान आहेत, म्हणून अण्णाभाऊ साठेंच्या शृंगार प्रधान कादंबऱ्यात लोकांसमोर मांडून अण्णाभाऊ साठेंचं साहित्य पाठीमागं ठेवण्याचं काम झालेलं आहे. जर आपण अण्णाभाऊ साठेंची जी आयुष्याची कमाई आपण ज्याला म्हणतो फकीरा, ती बाबासाहेबांना डेडिकेट अर्पण करण्याचं कारण काय? कारण अण्णाभाऊ साठे म्हणतात, जग बदल घालून घाव सांगून गेले मजबी मला. म्हणजे घाव कशाचे घालायचे अण्णाभाऊ साठेने आपल्याला सांगितलंय, तर बाबासाहेबांनी आपल्याला सांगितलंय की शिक्षणाचे घाव घालायचे. समाजातल्या प्रत्येक जो बॅकवर्ड क्लास आहे त्यांनी शिक्षण घेऊन या प्रगती केली पाहिजे समाजामध्ये, तरच जे अण्णाभाऊंना आणि बाबासाहेबांना जो अभिप्रेत समाज होता तो समाज या ठिकाणी घडणार आहे. या ठिकाणी मला संधी दिली, वेळेचं भान आहे मला, यामुळे मी या ठिकाणी थांबतो. मला आपण संधी दिली, आणखी एकदा मी आपले आभार मानतो. जय भीम, जय संविधान.